नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत बावधनचे बगाड बघायला. जे बगाड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. तर आज आम्हाला डेकोरेशनच्या ऑर्डर होत्या आणि त्यातूनच वेळ काढून आम्हाला आज बगाड बघायला जायचं होतं. तर डेकोरेशनच्या ऑर्डर कंप्लीट केल्यात आणि बगाड बघायला आम्हाला थोडासा उशीर झालाच. तर आम्ही बगाड बघायला जातानाच बघितलं की भरपूर येताना ट्रॅफिक जाम झालं होतं. तर आमचा असा समज झाला की बगाड मेन चौक असतो जो बगाडाचा, तिथून बहुतेक रिटर्न गावामध्ये गेलेला आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटलं की आता येऊन आपला वेळ व्यर्थ जाणार आहे, आपल्याला काय बगाड बघायला भेटणार नाही. बैल वगैरे पण अशी रिटर्न जाताना दिसत होती लोक पण नंतर लांबूनच नजर बघितलं तर बगाड रस्त्याच्या वरती पण दिसत नव्हतं आणि खालती पण दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की नाही, अजून गेलेलं नाही. त्यानंतर मग पार्किंगसाठी जागा बघितली, पार्किंगला गाडी लावली आणि आम्ही बघितलं तर संपूर्ण पार्किंगमध्ये फुल झालेलं होतं. तरी पण रस्त्यावरच आम्ही एका साईडला जागा भेटली, तिथं गाडी लावली आणि चालत बगाड बघण्यासाठी गेलो. तर बगाड लांबूनच बघायच्या अगोदरच जे तिथून जाणारी जी बैलं होती ते बघूनच डोळं अक्षरशः असं वाटत होतं की आपण कुठंतरी वेगळ्याच दुनियेमध्ये आलो. कारण जी बैलं होती ती हत्तीसारखी बैलं होती. म्हणजे त्यांना आपण बैलं म्हणावं का हत्ती म्हणावं हाच महत्त्वाचा मोठा प्रश्न होता. आणि त्यांना एका बैलाला पकडायला दोघं 3 4 जणं. आणि त्यांचं पण सगळ्यांचं असं वाटत होतं की वाघाचं काळीज आहे. कारण की एका बैलाला तसं हँडल करणे 1-2 माणसांचं कामच नव्हतं. पण तरी पण ती लोक सहजरित्या त्या बैलांना हँडल करत होते. त्यानंतरनं जे मुख्य बगाड होतं त्याकडं आम्ही जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण मधून जेव्हा बगाड चालायला लागायचं तर गर्दी लगेच पळत होती. त्यामुळं नक्की तिकडं जायचं का इकडेच थांबायचं व्हिडिओ काढण्यासाठी, त्या आमचा थोडासा विषय चालला होता. पण तरी त्यातून अधूनमधून मी वाट काढत बगाडापर्यंत जवळ पोचलोच आणि थोडेसे तिथले शॉर्ट्स घेतले. तर सतत बघितलं की ज्यावेळेस बैल पळवत होते तर त्यावेळेस ते बैलांचं कुठंतरी बैल एखादा रेषेतून बाहेर पळायचा, तर एखादा बैल उडी मारायचा. त्यामुळे लोकांची लगेच पळापळ सुरू व्हायची. मग एका ठिकाणी बगाड थांबलं होतं. मग तिथं जवळ जाऊन जरा म्हणलं की आता इथे जवळ जाऊन आपण थोडेसे व्हिडिओज घेऊया. त्यामुळे जवळ जाऊन व्हिडिओ घेण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. तर बगाडाविषयी बऱ्यापैकी लोकांना माहिती आता झालेली आहे, कारण की इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यामुळं हे बगाड आहे ते संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. तर ह्या बगाडाला जो वरती माणूस बांधलेला असतो त्याला बगाडी बोलतात. आणि ह्या बावधन गावाची एक पारंपरिक प्रथा आहे. त्या प्रथेनुसार ते जो बगाडी कोण होणार आहे हे ठरवलं जातं. तर जे व्यक्ती नवस करतात त्या नवस केलेल्या लोकांपैकीच एक जण कोणतरी हा बगाडी व्हायचा त्याला मान मिळतो. आणि मग दिवसभर त्याला उपवास असतो. त्याला फक्त कडुलिंबाचा पाला फक्त खायचा असतो. अशी म्हणजे ती परंपरा आहे. संपूर्ण गाव आहे ते अनवाणी असतं, पायामध्ये चपला घालत नाहीत ते. संपूर्ण काहीतरी तो माझ्या मते 15 ते 20 दिवसाचा काळ असतो आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे हे बगाडाचं खरंच खूप मोठी अशी एक हिंदू धर्मातल्या आपल्या एक गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जो थरार आहे तो लिटरली बघण्यासारखं आहे. कारण की संपूर्ण गाव आहे ते त्या बगाडाला धरूनच त्याच्या मागं पळणं असेल, त्या बैलांची काळजी घेणं असेल, बैलांना धरून ते ओढणं असेल. जवळजवळ 5 ते 6 टनाचा तो संपूर्ण त्याची ते रथ, त्याच्यानंतरनं त्याच्यावरती बांधलेलं ते लाकूड, त्यासोबत असलेला तो बगाडी, ह्या सगळ्याची काळजी घेत हा संपूर्ण कार्यक्रम चालू असतो. आणि त्यामध्ये इथं आल्याशिवाय तिथला जो थरार आहे तो लिटरली आपल्याला अनुभव म्हणजे व्हिडिओमधून असा समजणारच नाही आपल्याला. ज्यावेळेस आपण तिथं प्रत्यक्षात जाऊ आणि त्या बैलांच्या सोबत त्या लोकांसोबत आपण जेव्हा तो थरार अनुभवू तेव्हा आपल्याला समजतं की बाबा बावधनची बगाडची यात्रा काय आहे ती. त्यामुळे ही यात्रा बघण्यासाठी आपल्याला एकदा तरी वर्षातून आपल्या आयुष्यातून एकदा तरी याला आलंच पाहिजे. कारण की ह्या यात्रेचं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या जवळपासच्या अजून 1-2 गावांमध्ये बगाड असतं, परंतु ह्या बगाडामध्ये जवळजवळ दुसऱ्या गावाच्या वेशीवरून म्हणजे ओझरडेमधून ते बावधनपर्यंत अशा एवढा लांबचा पल्ला. तोही काही जो रस्ता आहे तिथं रस्ताही नसतो, शेतामधून बगाड घातलं जातं. तिथं जो बैलांचा कस निघतो तिथं जे बगाड बघण्यासारखं असतं ते शब्दात सांगता येणार नाही. मग ज्यावेळेस ते बगाड रस्त्यावरती लागतं तिथून मग ते इझिली रस्त्या असतो त्यामुळं त्या बैलांनाही इझी पडतं आणि ते इझिली गावापर्यंत जातं. तर हे बगाड पाहण्यासाठी आपण जर सकाळी लवकरच जर त्या ओझरडे गावची वेस आहे, बावधनच्या इथून रस्ता जातो, तिथं जर आपण गेलो तर तिथून हे बगाड पाहण्यासारखं असतं. तर आम्ही हे बगाड आधी पण बघितलेलं आहे मागच्या वर्षी, पण ह्या वर्षी आम्हाला थोडासा उशीर झाला त्यामुळे आम्ही लेट पोचलो. त्यामुळे रस्त्याला बगाड लागल्यानंतर आम्हाला हे पाहायला मिळालं. तर हे बगाड पाहायचं असेल तर आपल्याला दरवर्षी होळी असते, तर त्या होळीच्या नंतरच हे बगाड असतं.
त्या होळी सण आला की समजायचं बावधनचं बगाड आहे, तर ते बघण्यासाठी नक्की सगळ्यांनी वेळात वेळ काढून यायला पाहिजे. तर कसं हा बगाडाचा व्हिडिओ तुम्हाला वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.